विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणत AI दिंडी पुण्यामधील जे काही विविध क्षेत्रातील लोक आहेत, उच्च शिक्षित आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, त्यांनी अशा पद्धतीने ही AI दिंडी काढलेली आध्यात्मिक इंटेलिजन्स अशा पद्धतीने देखील नाव आहे आणि सर्वसमावेशक दिंडी एकाच क्षेत्रातील नाही तर IT क्षेत्रातील देखील नामांकित जे काही मंडळे आहेत ते या दिंडीमध्ये सहभागी झालेत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांना विचारणार आहोत। कशा पद्धतीने दिंडी आहे आणि तुम्ही सहभागी होत आहे? हे AI दिंडी आहे, आध्यात्मिक इंटेलिजन्सची दिंडी आहे। तर आम्ही ह्या टप्प्याने जॉईन केलेलं आहे फ्रॉम नोला टू तरडगाव। तर खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय सहभागी झाला? आम्हाला खूप आनंद होतोय। आमची किती वर्षापासूनची इच्छा होती की या दिंडीला जॉईन व्हावं, पण योग येत नव्हता। आता आम्हाला विठ्ठलाने बोलवलं आणि आम्ही आलो। आनंद घेताय? खूप आनंद होतो। अशा पद्धतीने आनंद घेतला जातो। मात्र एकंदरीत ही दिंडीची संकल्पना काय, त्याचबरोबर या दिंडीमध्ये कशा पद्धतीने सहभाग आपण विचारणार आहोत। काय सांगाल, काय दिंडीची संकल्पना आहे? AI दिंडी ही याच्या 3 अर्थ होतात। एक म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्वसमावेशक, जसं आपल्या विठू माऊली म्हणजे कोणाचीही त्याच्यामध्ये सर्वसमावेशक अशी आमची AI दिंडी आहे। आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक इंटेलिजन्स। आत्ताच्या पिढीला ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा आध्यात्मिक इंटेलिजन्सची जास्त गरज आहे। किती प्रकारचे लोक यामध्ये सहभागी होतात, कोणत्या कोणत्या क्षेत्रातले लोक? असं काही नाही, सगळ्याच क्षेत्रातले लोक सहभागी होतात। यावेळेस आमच्या पूर्णवारीमध्ये 2 माऊली आहेत, ते US वरून आले आहेत आणि 2 माऊली UK वरून आले आहेत। शिवाय आमच्या दिंडीमध्ये शिक्षक, लहान मुलं जसं तुम्ही बघायला तसं रिटायर्ड लोक आहेत, IT प्रोफेशनलमधले जे सुट्टी काढून येतात ते आहेत आणि एक माऊली आमच्या PSI पण आहेत, त्यासुद्धा आमच्या दिंडीमध्ये आहेत। सर्वसमावेशक वारकरी सहभागी होत आहेत। काय संकल्पना नेमकी आणि किती दिवस चालतात तुम्ही सगळे? आपण आपली पूर्णवारी पण असते आणि काही लोकांना ज्यांना जे नोकरीदार आहेत त्यांना एका दिवसाचा टप्पा करायचा असेल तर ती पण आपण सुविधा दिलेली आहे। रोजच्या रोज आपल्या बस स्वारगेटवरनं सुटतात आणि रोजच्या रोज तो टप्पा आपण चालून परत लोकांना स्वारगेटला सोडतो। म्हणजे एक दिवसाची रजा घेऊन सुद्धा लोक आपलं वारीमध्ये चालण्याचं स्वप्न साकार करू शकतात। पाहतोय आपण अशा पद्धतीने हे IT क्षेत्रामध्ये काम करणारे, त्यात विविध क्षेत्रामध्ये काम करणारे हे जे सगळे आधुनिक वारकरी आहेत पुण्यामधून, त्याचबरोबर विविध भागातून या ठिकाणी सहभागी होतात आणि अशा पद्धतीने जो आनंद आहे, वारीचा जो आनंद आहे तो अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः यामध्ये हे सगळेजण तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये आपापल्या पद्धतीचा जो आनंद आहे तो आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही माऊलीची जी वारी आहे या वारीमध्ये सर्वसमावेशकता ज्या पद्धतीने आज AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेले, त्याच बरोबर आध्यात्मिक इंटेलिजन्सची सुद्धा आवश्यकता आहे। हीच आवश्यकता या दिंडीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळं ही जी दिंडी आहे AI दिंडी ही आता सर्वांचं लक्ष वेधून घेते। त्याचबरोबर जे काही शहरी भागात राहणारे आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना देखील माऊलीच्या भजनाचं या ठिकाणी वेळ लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर माऊली माऊली या भजनावरती हे सगळं तल्लीन होऊन या ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळतात। व्हिडिओ चॅनल प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणंद।